अमरावती जिल्ह्यामधल्या परतवाडामध्ये मुंबई, नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केली आणि 13 जणांना अटक केली आहे। 2 कारवायांपैकी पहिली कारवाई परतवाड्यातल्या ब्राह्मण सभा कॉलनी इथे झाली। बाहेरच्या राज्यातील अज्ञात इसमांना मुंबई, नागपूर, अमरावती ग्रामीण पोलिसांनी अटक केली। तर दुसऱ्या कारवाईत कश्यप पेट्रोल पंप परिसरातून इतरांना पकडण्यात आले। आरोपींपैकी एक जण लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत आरोपीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असल्याची शक्यता आहे। एका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे निकटच्या माजी आमदाराच्या निकटच्या पदाधिकाऱ्याच्याकडे भाड्याने राहू शकतात आणि कोणतं आधार कार्ड न बघता किंवा कुठलंही काही न करता हे निश्चित धक्कादायक आहे। हरियाणाचे सध्या त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। निश्चितच काहीतरी बाहेर पडेल, कारण एका प्रख्यात गँगचा एक सभासद या परतवाड्यासारख्या शहरात इथे तातडीनं कशासाठी येतो आणि त्याच्यामुळं क्राईम ब्रांच पुढील तपास करेल। निलेश घायवळ प्रकरणी पासपोर्ट कार्यालय देखील संशयाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता आहे, कारण निलेश घायवळला देण्यात आलेल्या तात्काळ पासपोर्टवरील पत्त्यावर